पोलिसांनी जो लाठीचार्ज केला किंवा जे दगडफेक केले त्याच्यामध्ये खूप विद्यार्थिनी किंवा जेनझी लोक असतील ते खूप सारे गंभीर जखमी झाले आहेत, हॉस्पिटल्समध्ये होते. तर त्यातले तुम्ही असे बघितले आहेत का की किती सारे जणांना म्हणजे रक्तबंबाळ झाले आहेत, तर त्यावरती तुम्ही काय बोलाल? आम्ही सुरुवातीला जे पार्लमेंट मार्च जेव्हा सुरू झालं त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही होतो आणि पार्लमेंट स्ट्रीट जे पोलीस स्टेशन आहे त्या मार्गाने आम्ही होतो. पोलिसांनी सुरुवातीला आम्हाला त्या ठिकाणी बसायला सांगितलं आणि आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने बसलो होतो. जसं आम्ही बसलो तसाच त्यांनी लाठीचार्ज सुरू केला. म्हणजे तुम्ही बसल्या होता तेव्हाच त्या लोकांनी तेव्हाच लाठीचार्ज सुरू केला. त्या लोकांकडे नेमप्लेट नव्हते. अनेक लोक सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी होते. अनेक लोकांच्या हातामध्ये लाकडी जे हे आहे बांबू आहे त्याच्यावर हे रॉड त्या ठिकाणी त्यांच्याकडे होते, लाकडी रॉड त्या ठिकाणी होते आणि त्यांनी अमानुष पद्धतीनं मारहाण सुरू केली. आणि जेव्हा त्यांनी लाठीचार्ज सुरू केला त्यावेळेस चेंगराचेंगरी झाली आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये मी, माझे सोबती श्रावणी असेल, प्रतीक्षा असेल, प्रणय असेल, असे माझे सहकारी ते त्या ठिकाणी आम्ही लोकांच्या पायाखाली आलो अक्षरशः. आणि आमच्या अंगावर एक 10-10 लोक आमच्या एका व्यक्तीच्या अंगावर होते. आम्ही कशी तरी स्वतःची सुटका केली. पण आमची जी सोबती होती श्रावणी, ती आपल्या पुणेची आहे आणि तिच्या अंगावर एवढे 15-20 लोक असताना तिला त्या गर्दीमधनं कसं काढायचं हा मोठा संकट होता. आणि कसं तरी जर 1 मिनिटामध्ये जर ती बाहेर आली नसती तर कदाचित ती आज आपल्यासोबत नसती. हा एक अनुभव मी तिथं जवळून पाहिलेला आहे. जेव्हा मला मारहाण करत असताना पोलीस स्टेशनला घेऊन जात होते तेव्हा एका विद्यार्थिनीला फिटचा अटॅक आलेला होता. तिच्या नाकामधनं रक्त निघत होता पण तरीसुद्धा पोलीस तिला मारत होते. त्यानंतर माझ्या लाईनमध्ये आम्ही जेव्हा मानवी साखळी केली, आमच्या साखळीमध्ये असलेल्या मुलीला सुद्धा पोलिसांनी तिच्या पार्श्वभागावर हात ठेवून म्हणजे तिचे कपडे खिचले आणि त्यामुळे तिचे सगळे समोरचे कपडे फाटले आणि त्यामुळे एकदम म्हणजे ती रडायला लागली आणि एकदम पार्श्वभाग तिचा दिसायला लागला. सोबतच विद्यार्थिनींच्या छातीवर दंडे ठेवून असं ढकलण्यात आलं, म्हणजे असा सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी केलेला आहे. एक मुलगी जेव्हा आम्ही पुढे पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनच्या पुढे गेलो त्या राऊंडमध्ये एक मुलगी अशी होती की तिच्या मानेला पॅलेट गन लागलेली होती आणि मला असं वाटतं की तिची तब्येत कशी, मला जेव्हा मी तिला बघितलं तेव्हा असं वाटलं होतं की ही मुलगी वाचणार नाही. तिच्या पुढे काय झालं त्याचा डेटा पुढे आलेला नाही. म्हणजे असे कितीतरी व्हिडिओज आले पुढे, तेवढे लोक तुम्हाला माहीत आहेत, मला माहीत आहेत, जगाला माहीत आहेत. पण ज्या लोकांकडे कॅमेराचा फोकसच नव्हता असे कितीतरी लोकांवर खूप अमानुष पद्धतीनं, आता मला स्वतःला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन मारलं त्याचा कुठं रेकॉर्ड आहे. हो. आणि लाठीचार्जमध्ये 3 वेळा मार खाल्ला आणि चौथ्यांदा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांनी मारलं. म्हणजे अशा पद्धतीनं जे आहे, एकतर वॉटर कॅननचा उपयोग व्हायला पाहिजे होता, अश्रुधुरांचा त्या ठिकाणी वापर होऊ नये, लास्ट ऑप्शन त्या ठिकाणी होता पण तेही त्यांनी वापरली. त्या ठिकाणी पहिला ऑप्शन म्हणून त्यांनी अश्रुधुरा सोडल्या, लाठीचार्ज केला. पुन्हा त्या ठिकाणी त्यांनी जे आहे पॅलेट गनचा वापर व्हायलाच नको पाहिजे होता, तो सुद्धा त्यांनी केला. आणि एवढ्याने पण या लोकांची तहान भागली नाही. तर कालची घटना आहे जी नेहा बोरा विद्यार्थ्यांचा चेहरा आहे, जी नेता आहे, तिच्यावर इंक त्या ठिकाणी फेकण्यात आली. या घटनेचा आम्ही निषेध करतो. असा लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं व्यवहार कोणासोबतही होऊ नये. आणि यावरून समजते की सरकार जेनझीजला, विद्यार्थ्यांना किती घाबरते.